आज आपण पौष्टिक, हेल्दी आणि पटकन होणारा नाश्ता बनवूया. सोयाबीन कडधान्य उत्तप्पा. त्यासाठी साहित्य बघूयात. हे सोयाबीन आहे क्रश करून घेतलेलं, स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. मिक्सर ऑन ऑफ करून या पद्धतीने हे असं सोयाबीन आपलं झालेलं आहे. हे मिक्स कडधान्य आहेत, भिजवून घेतलेले आहेत मी. मटकी, मूग, हरभरा हे सर्व आपले नेहमीचे कडधान्य आहेत ते. 1 वाटी मुळा घेतलेला आहे मी खिसून. 1 वाटी भोपळा आहे खिसून घेतलेला. कांदा आहे, टोमॅटो आहे. अशा पद्धतीचं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण आता हे कडधान्य टाकूया. खिसलेला मुळा, भोपळा आणि हे सोयाबीन, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरचीची पेस्ट. मिरची वाटत असताना त्यामध्ये लसूण आणि अद्रक सुद्धा टाकलेले आहे. चवीपुरतं मीठ. झाकण लावून आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटून झालेलं आहे. झाकण काढून बघूयात आपण. हे आपलं उत्तप्पा बॅटर कशा पद्धतीचं झालेलं आहे हे बघा, पाहू शकता आपण. यामध्ये थोडीशी तांदळाची पिठी टाकूया. खाण्याचा सोडा मिक्स करून घेऊया. सोडा टाकल्यामुळे आपल्याला हे पीठ फ्लोपी झाल्यासारखं दिसत आहे. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आपलं हे उत्तप्पा बॅटर टाकायचं आहे. पसरून घेऊया. वरतून कांदा, टोमॅटो, शिजवलेली मका, तुम्ही याच्यावरती चीज वगैरे सुद्धा टाकू शकता आणि खाऊ शकता आवडीनुसार. टोमॅटो सॉस टाकूया थोडा. अशा पद्धतीने कडधान्य, सोयाबीन, मुळा, भोपळा या सर्व साहित्याचा वापर करून बनवलेला नाश्ता सर्वांना आवडीचा तर असतो, पण पौष्टिक सुद्धा असतो. लहान मुलांना तर नक्कीच बनवून देणं गरजेचं असतं. छान प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. कढईत थोडंसं तेल टाकूया. हे टाकलेलं तेल आपल्याला पसरवायचं आहे. आता बघूया हा आपला हेल्दी उत्तप्पा भाजला गेलेला आहे की नाही. त्या पॅन मध्येच आपल्याला ह्याचे 4 पीस करून घ्यायचे आहेत. पीस करून झाल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिट ठेवून देऊयात. 5 मिनिट आपले झालेले आहेत. झाकण काढून घेऊयात आणि हा आपला वाफवलेला उत्तप्पा प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण पाहू शकतो छान पद्धतीने वाफवून झालेला आहे. पीस करून घेतलेले असल्यामुळे एक साईडचंच आपण हे पीस काढून घेऊया प्लेटमध्ये. अशा पद्धतीने आपला हेल्दी आणि पौष्टिक वाफवलेला उत्तप्पा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की
बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.